नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आता पक्ष संपत आलेला आहे आणि उद्या आहे सर्व पित्र अमावस्या. आणि सर्व पित्र अमावस्येला तुम्ही जर हे उपाय केले तर तुमचा पितृदोष दूर होईल. तर कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊया. आता पितृपक्ष जो आहे तो संपणार आणि सर्व पितृ अमावस्या हा पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असतो. तुम्हाला या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा काहीच जमली नाही आणि काही करणं शक्य झालं नाही तर मात्र तुम्ही ही सेवा करा. कारण बघा, पित्रांचा आपल्यावरती शुभ आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या देवाचा कुलदेवीचा शुभ आशीर्वाद जितका महत्त्वाचा आपल्याला आहे ना, तितकाच आपल्याला पित्रांचा आशीर्वादसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला जो हा जन्म मिळाला आहे तो आपल्या पित्रांच्या आशीर्वादामुळेच आहे आणि पित्रांमुळे त्यामुळे त्यांचे स्मरण करून त्यांचे आभार मानण्याचे हे दिवस असतात. आणि काहीही कारणामुळे वेळेच्या अभावी तुम्ही जर पित्रांचे स्मरण केले नसेल, पित्रांसाठीचा उपाय कुठलाच केलेला नसेल, तर उद्या सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हा उपाय करा, जो मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे आणि तो आवर्जून करा. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपली वाईट वेळ सुरू असते आणि आपण म्हणतो की आपला वाईट वेळ सुरू आहे किंवा काहीतरी असं वाईट काळ सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा, कितीही मेहनत घ्या, तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदलासुद्धा हवा तसा मिळत नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी खूप पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो. असं का होतं? बघा, हा एक बॅड पॅच म्हणता येईल, नाही का? एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही. किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेलेच असतात आणि ते होतातच. पती पत्नीमध्ये असो, तुम्ही किती तुमच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला समजून घेतले तरीही वाद हे होतातच आणि घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणही होतात, म्हणजे होतातच. मुलं आजारी पडतात, लहान मुलं किंवा आपण घरातील जे सदस्य आहे ते वारंवार आजारी पडतात. एक झालं की एक माणूस आजारी पडतच राहतो आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो. आईवडिलांना मुले खूप उलटसुलट बोलतात, अतिशय टोकाची भांडणे होतात. घरामध्ये कोणाचं पटत नाही, एकमेकाशी मुलांचं शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही, मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात, लग्न त्यांची जुळत नाही, मुलांना नोकऱ्यासुद्धा लागत नाही आणि संतान प्राप्ती होत नाही. हे सगळे जे कारणं आहेत ना, तर ते बघा आपला जो वाईट काळ आहे किंवा जो आपला बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळे असतात किंवा मग पितृदोष लागलेले असतात. आपल्याला पित्रांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते. आपल्या पित्रांची सेवा यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात. तर बघा, हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी हे उपाय करायचे आहे आणि उद्याच्या अमावस्येला तर सर्वांनी हा उपाय करायचाच आहे. त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता आणि हा उपाय केल्याने अतिशय छान फरक पडतो. 100% तुम्हाला याचा छान असा फरक दिसणार आहे आणि म्हणजेच दिसणारच. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय केला तर मात्र नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल घडेल आणि त्यामुळे तुम्ही उद्याच्या सर्व पितृ अमावस्येला हे उपाय आवर्जून करा. बघा, सर्व पितृ अमावस्या म्हटलं तर आपल्या घरचे पित्र अगोदरच्या तिथीला आले असले तरी या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पित्रासाठी नैवेद्य काढायचा असतो, कावळ्याचा घास द्यायचा असतो. त्याने देखील आपला पितृदोष दूर होतो. तरी सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 20 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री पहाटे 4 वाजता सुरू होत आहे आणि ती रविवारी उत्तर रात्री 1 वाजून 23 मिनिटांना संपते.
तर उगवत्या तिथीनुसार 21 सप्टेंबर 2025 रोजीची सर्व पितृ अमावस्या असणार आहे. तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहे. हे उपाय दिवसभरात कधी पण करू शकता. अगदीच हे उपाय तुम्ही दर अमावस्येला, दर पौर्णिमा आणि दर एकादशीला केले तरीही तुमचा प्रखर पितृदोष देखील दूर होऊ शकतो. आणि हे लक्षात घ्या तर आणि आवर्जून मात्र हे उपाय करा. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठले करायचे आहेत ते. तर जे काही उपाय करायचे आहे त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. आता या 2 गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच, सहज उपलब्ध असतात आणि अशा ज्या गोष्टी आहे पण याने आपला पितृदोष मात्र दूर होऊ शकतो. हे अनेकांना ठाऊक नाही. तर आज मी तुम्हाला 5 दही भाताचे उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणं शक्य होणार आहे तो मात्र करा. सगळे केले तरीही हरकत नाही. तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आहे आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात म्हणजेच बाहेर आपल्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर घेऊ शकता किंवा विड्याच्या झाडाचे जे पान असते त्यावरही तुम्ही ते घेऊ शकता. आणि ते नाही मिळालं तर एखादं पत्रावळी घ्या किंवा एखादं अशी डिश घ्या जी तुम्ही वापरता, पुन्हा वापरता. आणि जर तुम्हाला ती डिश फेकून द्यायची असेल तर तुम्ही फेकून पण देऊ शकता. जी यूज अँड थ्रो अशी असते ती. आपल्याला भात आणि दही एकत्र करून ठेवायचं आहे. पण भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल, मीठ काहीही घालायचं नाही. तूप घालायचं नाही. फक्त मूठभर तांदूळ घ्या. एका पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आणि तो भात शिजवायचा. फक्त एका पाण्याने धुवायचा किंवा नाही धुतला तरीही चालतो. पण एका पाण्याने धुवायला हरकत नाही. आणि तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्र करायचं आहे. आता हा भात आपण शिजवणार आहे तो आपल्या खाण्यातील भात नसावा. उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा आहे. आणि लक्षात घ्या, आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना, तसंच देवाला नैवेद्य दाखवताना आपण भरीव चौकोन करतो तसं आपल्याला इथे वर्तुळ काढायचं आहे. आणि त्या वर्तुळावर हे भात ठेवायचा आहे किंवा तुम्ही पत्रावळी जर ठेवत असाल तर पत्रावळी. आणि त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य अगदी मनापासून तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि जे आमचे काही दोष आहे ते मात्र तुम्ही दूर करावे, तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा. अशा प्रकारे तुम्ही पितरांना प्रार्थना करा. दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवाय नमः असं 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि अशा प्रकारे हा पहिला उपाय झाला, तुम्हाला करायचा आहे. आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्माल्यमध्ये टाकला तरीही चालते. आता बघूया दुसरा उपाय कोणता आहे. तर त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा आहे की एक गौरी घ्यायची आहे, छोटीशी गौरी शेणाची. आणि ती गौरी घ्यायची आहे आणि त्यावर 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडंसं तूप टाकायचं आणि ते प्रज्वलित करायची. आता ते प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचे दही भात थोडासा त्यावर शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे. आता बघूया त्यानंतर तिसरा उपाय. तर हा जो तिसरा उपाय आहे तो असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे की त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी त्यांना प्रार्थना देखील करायची आहे. अतिशय सोपे उपाय तुम्हाला सांगत आहे, प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच हे उपाय आहे.
आता बघूया त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे. किंवा आपल्या घराला वाईट बाधा असेल, प्रखर पितृदोष असेल, तर तो उपाय केल्याने दूर होण्यासाठी मदत होते. तर काय करायचं आहे, तर अशाच प्रकारच्या एका प्लेटमध्ये किंवा पत्रवळीवर किंवा नारळाची जी करवंटी असते त्यामध्ये असा दहीभात ठेवायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस तो ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचा आहे किंवा आपण चौरस्ता म्हणतो. चौरस्ता म्हणजे जिथून 4 रस्ते जातात अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे. आणि तो ठेवल्यानंतर पितृदेवाला आमंत्रित करून आपले जे दुःख आहे, आपले जे काही तुमचे संकट आहे ते त्यांना सांगायचं आणि त्यातून तुम्हाला सुटका कशी मिळेल यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि ते ठेवल्यानंतर मात्र मागे वळून न पाहता पुन्हा तुम्हाला घरी वापस यायचे आहे आणि घरात आल्यानंतर पाय धुवून तुम्हाला घरात यायचं आहे. तर हा झाला एक उपाय. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर व्हायला मदत होते. हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा. आता बघूया त्यानंतर 5वा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, कितीही दवाखाने औषध पाणी केले तरीही ती व्यक्ती अगदी चांगली होतच नाही, पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले, ती अगदी तिच्यातच विश्वात रममाण असते, अगदीच तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असते, तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची तिच्या लक्षण आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारचा जो दहीभात आपण बनवला, जसा मुख्य दरवाज्यावरून ओवाळला तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे. आणि समजा तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा असं म्हणतात ना, की लहान मुलाच्या रूपात तुमचे पूर्वजही जन्माला आलेले असतात. बघा, बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं, की त्याच्या शरीरावर एखादी खूण असते बघा. तर समजावे की ते आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहे. मग जे ते मूल काय करते, खूप त्रास देतात, चिडचिड करतात. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल, तर त्या मुलावरून जर अशा प्रकारचा दहीभात ओवाळला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे 5 उपाय मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. दहीभाताचे आहे. आता तुम्ही सांगा, कोणालाही यामधला एकही उपाय जमणार नाही असं अजिबातच होणार नाही. कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे हे उपाय आहे. तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा. आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते. बघा, ज्याला पितृदोष असतो ना, त्याच्या अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राद्ध किंवा मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केला तरच निश्चित आपल्याला पितृदोष दूर होतो. पण ह्या गोष्टी करणे अगदी सोपं नसतं. ह्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून करणार ते कार्यक्रम, बरोबर ना? त्यामुळे आपल्याकडे नसेल पैसा तरी घाबरू नका आणि तोपर्यंतच त्रासही सहन करू नका. आणि त्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी दहीभाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि दर अमावस्येला, दर पौर्णिमा आणि दर एकादशीला जरी तुम्ही हे उपाय केले तरीही 100% वर्षभरामध्ये तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष दूर होतात, म्हणजे होतातच. बघा, यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील करायच्या असतात. जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणे, पितृस्तोत्र म्हणणे किंवा श्रीमद भागवत. बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा ग्रंथ आहे, तो घरी घेऊन त्याचा एक पाठ जरी केला ना आपण अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी, तरीही त्याने पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर ह्या सेवा करा आणि त्याचा लाभसुद्धा घ्या. या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवाय नमः या मंत्राची 1 माळ जप जरी तुम्ही केली तरी निश्चितच त्याने देखील आपले पितृ आपल्यावर खुश होत असतात, प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. तसेच आपली पुढची जी पिढी आहे ती देखील सुखात जात असते, कारण कोणाचेही पितृ कुणाला त्रास द्यायला येत नाही.
पण जर आपल्या पूर्वजाकडून जर काही चुका झाल्या असतील, कळत नकळत, मुद्दाम कोणीही करत नाही, पण तसं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावधानाने होत असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. तर जाता जाता एक शेवटचा उपाय सांगून जाते बघा. ज्याने पितृपक्षामध्ये पित्रासाठी काय सेवाच केलेली नाही, काहीच सेवा केलेली नाही, त्याने एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे आपल्या पित्रांसाठी, आपल्या पित्राच्या नावाने एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पणती घ्या, चालेल. आणि त्यात तांदळाचे आसन घ्या, म्हणजेच थोडे तांदूळ खाली टाका. त्यावरती आपल्याला तो कणकेचा दिवा किंवा ती पणती ठेवायची आहे आणि त्यामुळे मध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकायचे आहे. आणि मग तुम्ही जे देवासाठी वापरताय ते तेल देवघरामधील ते वापरले तरी चालते. असा हा दिवा तुम्ही उद्या पित्रासाठी लावायचा आहे. त्यामध्ये फक्त काळे तीळ चिमूटभर टाका आणि असा हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा. कुठलीच जागा नसेल तर बाल्कनी वगैरे, तर तुम्ही घराची जी दक्षिण दिशेची भिंत आहे तिथे हा दिवा लावा. दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्राचे स्मरण करायचे आहे आणि त्यांना तो आशीर्वाद मागायचा आहे. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की सांगा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.